EPS 95 हायर पेन्शनवर हायकोर्टाचा मोठा निर्णय. लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा. नमस्कार. खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयानं EPS 95 हायर पेन्शन प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या बाजूनं मोठा निर्णय दिलाय. न्यायालयानं स्पष्ट केले आहे की पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तविक वेतनाच्या आधारावर उच्च पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे आणि EPFO त्यांचा दावा नाकारू शकत नाही. मग कोण पात्र आहे? हायकोर्टानुसार 3 अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. पहिली, कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 रोजी नोकरीत असावा. दुसरी, त्या दिवशी तो EPS योजनेचा सदस्य असावा. आणि तिसरी, जॉईंट ऑप्शनद्वारे वेतन मर्यादेपेक्षा जास्त वास्तविक वेतनावर PF योगदान दिलेले असावे. या प्रकरणात न्यायालयानं EPFOनं नाकारलेले दावे रद्दबातल केले आहेत. सामान्य EPS पेन्शनमध्ये वेतनाची मर्यादा 15,000 रुपये धरली जाते. त्यामुळे तुमचा बेसिक पगार 50,000 रुपये असला तरी पेन्शनची गणना 15,000 रुपये वरच केली जाते. पण हायर पेन्शन योजनेत पेन्शनची गणना तुमच्या वास्तविक बेसिक वेतनावर होऊ शकते, ज्यामुळे पेन्शनची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मात्र 9 सप्टेंबर 2014 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू होणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केले आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी EPS 95 सदस्य असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या आर्थिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.